संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे अपडेट आलेली आहे की आरोपी वाल्मी कराड आणि सुदर्शन घोलेंचा 6 डिसेंबरला 2 वेळा फोनवर संवाद झाला आणि 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली। कारण हे सगळे त्याच्यात आहेत, खंडणी आणि खंडणीच्या प्रकरणातून खून। त्यामुळे खंडणीमधले पण 302 मध्ये आहेत आणि 302 मधले पण खंडणी त्याच्यात। हे दोन्ही एकच गुन्हे आहेत, हे वेगळे नाही आहेत। पैसे मागणं, दादागिऱ्या गुंडगिऱ्या करणं, दहशत माजवणं, जातीय तेढ पसरवणं, जातीयवाद तयार करणं, हे ह्या टोळीचं कामच होतं। एकमेकाला सपोर्ट करायचा, मग चोऱ्या असो, मारामाऱ्या असो, खून करायचा असो, कोणाचे हातपाय तोडायचे असो, काही पण असो, हे संघटितपणानं ते करायचे सगळेजण, मिळून करायचे ते सगळेजण। आणि त्यामुळं हे खंडणी आणि 302 मधले आरोपी हे सगळे एक आहेत। आणि नुसते एवढेच नाही आहेत, आणखीन मोठी साखळी ती आणखीन मोठी साखळी। आता त्या दिवशी देशमुख कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, एक सुद्धा सोडणार नाही, यातला एक बी सुटला नाही पाहिजे, एक बी। सरकारला मुश्किल होईल फिरणं सुद्धा,